तारिणी नावाची एक छोटी मुलगी होती, जी एका शांत गावात राहायची. तिच्या बाबांचा तलावाच्या काठी एक छोट घर होतं, त्यामुळे तिला लहानपणापासूनच पाण्याची सवय होती. गावातल्या इतर मुली खेळत असताना तारिणी मात्र तलावात पोहण्याचा सराव करत असायची. तिची गती आणि पाण्यातलं तंत्र इतकं चांगलं होतं की लोक तिला मासा म्हणायचे. गावात एक जुनी गोष्ट प्रचलित होती की तलावाच्या दुसऱ्या टोकाला एक मोठा खजिना दडलेला आहे. पण तलाव खूप खोल असल्याने आणि दुसरं टोक धुक्याने झाकलेलं असल्याने कोणीही तिकडे जाण्याचं धाडस केलं नव्हतं. तारिणीला मात्र या गोष्टीने खूप आकर्षित केलं. तिचं स्वप्न होतं की एक दिवस त्या खजिन्यापर्यंत पोहोचायचं. एके दिवशी गावातली एक मोठी पोहण्याची स्पर्धा जाहीर झाली. या स्पर्धेत एक कठीण आव्हान होतं. स्पर्धकांना तलावाच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचून परत यायचं होतं. अनेकांनी भीतीपोटी सहभाग नाकारला, पण तारिणीने ठरवलं की तीच ही स्पर्धा जिंकणार. लोकांनी तिची चेष्टा केली. लहान मुलीला काय हे आव्हान पेलणार, पण तारिणीचा निर्धार ठाम होता. स्पर्धेचा दिवस उजाडला. गावभर गोष्टी चालू होत्या की कोणीच हे आव्हान पूर्ण करू शकणार नाही. तारिणीने मोठ्या आत्मविश्वासाने सुरुवात केली. ती पाण्यात उतरली आणि तिच्या मागे बाकीचे स्पर्धक आले. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण जसजसं तलाव खोल होत गेला तसतसं इतर स्पर्धकांच्या हालचाली मंदावल्या. आता फक्त तारिणीच पुढे जात होती. तिचं लक्ष तलावाच्या दुसऱ्या टोकावर होतं. पाण्याचा दाब प्रचंड होता, पण तिने आपल्या तंत्रावर विश्वास ठेवला. तिने एका विशिष्ट क्षणी तिचा वेग वाढवला आणि त्या धुक्यात हरवलेल्या दुसऱ्या टोकाजवळ पोहोचली. तिच्या मनात खजिन्याची कल्पना चमकू लागली, पण जेव्हा ती तिथे पोहोचली तिला खजिना दिसला नाही. त्याऐवजी तिथे गणपती बाप्पांचं शिल्प होतं, ज्यावर लिहिलं होतं, खरा खजिना तुझ्यात आहे, तुझा आत्मविश्वास आणि जिद्द. हे वाचून तिला कळलं की या प्रवासानेच तिला खजिना दिला आहे, तिच्या क्षमता आणि जिद्दीचं बळ. तारिणीने परती येताना तिच्या आत्मविश्वासानं पोहण्याची स्पर्धा जिंकली आणि गावातल्या सगळ्यांना एक महत्त्वाचा धडा शिकवला. खरा विजय हा बाहेरील नाही, तर आतला संघर्ष जिंकण्यात असतो.